पुरुषाला 1 रुपया तिकीट असेल तर प्रत्येक महिलेला 50 पैसे तिकीट म्हणजे अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे। आज लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्या खात्यामध्ये 7,200 रुपये भारतीय जनता पक्षाने दिले। आमदार रविशेठ पाटील भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार आहेत, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांवर जबाबदारी आली। येत्या 20 तारखेला आपण कमळासमोरचं बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजय करायचा आहे। आपल्याला लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल आणि आपल्या खात्यामध्ये जर पैसे असतील तर आपल्याला भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार त्या ठिकाणी निवडून देणं फार महत्त्वाचं आहे। मला माहिती आहे की नवघर गाव आणि त्याची एकी आज गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय। मी या गावाच्या जे काय सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। गावातल्या समस्या असतील त्या काय सोडवण्यासाठी आपण सगळे मंडळी भाई आहेत, संतोषभाई आहेत, विकासभाई आहेत, या ठिकाणी इतर सर्व ज्येष्ठ शिक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करूच, परंतु नवघर गावाच्या पूर्ण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। तुमच्या ज्या ज्या काही अडीअडचणी ज्या ज्या काही समस्या असतील येत्या काळामध्ये आमदार रविशेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून खासदार धैर्यशीलदादांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोतच। परंतु येत्या 20 तारखेला आपण सर्व मंडळींनी अगदी एक सुद्धा माणूस न सोडता मतदान केंद्रावर जाऊन आपण कमळासमोरचं 3 नंबरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्याने आपण आमदार रविशेठ पाटलांना विजयी करायचं आहे आणि आपली लाडकी बहीण योजना जी आहे चालू ठेवायची असे या ठिकाणी आपल्याला सूचित करतो। आम्हाला छोट्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आमचा सत्कार केला, एवढ्या कमी वेळात जमल्याबद्दल सगळ्या नागरिकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय जय महाराज।